आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे, रणजितसिंह निंबाळकर या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। मवियाचा फडणवीसांना अटक करण्याचा प्लॅन होता, मुख्यमंत्री शिंदे यांचा खळबळजनक दावा। तर 2 जण वर बसलेत असं सांगूनही त्यांनी न ऐकल्यामुळे मी सरकार पलटलं, शिंदेंचं वक्तव्य। मोदींनी कितीही दरवाजे उघडले तरी सोबत जाणार नाही, छत्रपतींच्या भगव्याला गद्दारीचा डाग लावणाऱ्यांसोबत जाणार नाही, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। आनंद दिघे गेल्यावर मला ठाकरेंनी पहिला प्रश्न विचारला की दिघेंची प्रॉपर्टी कुठे। तो फकीर माणूस, पण ठाकरेंच्या प्रश्नाने वाईट वाटलं। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। दिघे साहेब, यादी मातोश्रीवर पाठवायचे ती मान्य व्हायची, राजन विचारे यांचं शिंदेना प्रत्युत्तर। तर शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्या बरोबर होतो, शिवसेना तुम्हाला संपवायची होती, असाही केला आरोप। ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना एका खोट्या गुन्ह्यात माझं नाव गोवण्याचा प्रयत्न झाला। त्यांना बाळासाहेबांचे विचार किंवा धनुष्यबाण नको, त्यांना फक्त पैसा हवा। एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। आनंद दिघेंनी कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरे यांचं नाव सुचवलं, मात्र नाव सुचवल्यानंतर दिघेंना मानसिक त्रास दिला। मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर आरोप। आरएसएस आणि करकरेंमध्ये संघर्ष सुरू होता। हू किल्ड करकरे पुस्तक लिहिणारे हसन मुश्रीफांचे बंधू, भाजपने त्यांना प्रश्न विचारावे, राऊतांची प्रतिक्रिया। हेमंत करकरेंबद्दलचं वक्तव्य म्हणजे वडेट्टीवार आणि काँग्रेसकडून शहीदांचा अपमान। आज बाळासाहेब असते तर त्यांना धू धू धुतलं असतं, जनता त्यांना कधी माफ करणार नाही, शिंदेंची टीका।